नमस्कार. फॅक्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आणि मी आहे चॅनलचा होस्ट अभय कुलकर्णी. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण NDWI म्हणजे नॉर्मलाइज डिफरन्स वॉटर इंडेक्स याबद्दल माहिती करून घेणार आहोत. NDVI किंवा NDMI याप्रमाणे ही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयोगाची तितकीशी नाही, परंतु ज्याला आपण मॅनकाइंड म्हणतो, म्हणजे त्या शेतकरी देखील आले, इतर पशु पक्षी, जनावरे, जंगलात राहणारी जंगली जनावरे, या प्रत्येकाचं पाणी हे जीवन आहे. पाणी हेच आयुष्य आहे. NDWI आपल्याला त्या त्या वेळची सरफेस वॉटर सोर्सेसची स्थिती काय आहे आणि कशी आहे याबद्दल ते मार्गदर्शन करते किंवा याबद्दलचा नकाशाच देते. त्यामुळे आता आपण माहिती करून घेऊयात NDWI बद्दल. नेहमीप्रमाणे आपलं कोपर्निकस ब्राउझर हे वेब ऍप्लिकेशन आपण आता ओपन केलेलं आहे. जसे आपल्या गावची एक हद्द असते, जशी आपल्या शेताची एक हद्द असते, तशीच पाणी साठा किंवा सरफेस वॉटर सोर्स याची देखील एक काहीतरी हद्द असते. तर धरणांची किंवा पाणी साठ्यांची GIS फॉर्मॅट मधली फाईल आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती आपल्याला रेफरन्स म्हणून वापरता येईल. अर्थात याची तशी आवश्यकता आहे पण नाही पण रेफरन्स असल्या कारणाने असलेली चांगली. आणि ती दुसऱ्या एका कारणासाठी देखील आवश्यक आहे. ते अर्थातच मी नंतर डेमॉन्स्ट्रेशनच्या स्वरूपात दाखवणार आहे. तर आता आपण एका धरणाच्या रिझर्वायरची, धरणाच्या बॅकवॉटरची GIS फाईल अपलोड करूयात. त्यासाठी एरिया अपलोड फाईल, हे माजलगाव म्हणून मराठवाड्यातलं धरण आहे. क्लिक, ड्रॅग अँड ड्रॉप. तर ही अशी माजलगाव धरणाची हद्द लोड झालेली आहे. आता आपली नंबर 2 ची स्टेप हीच असणार आहे की एरिया अपलोड केल्यानंतर शो लेटेस्ट डेट. तर ही 31/3/2025 म्हणजे 31 मार्च 2025 या तारखेची सॅटेलाइट इमेजरी आता लोड झालेली आहे. आता आपण जाणार आहोत NDWI, नॉर्मलाइज डिफरन्स वॉटर इंडेक्स. तेव्हा क्लिक करूयात. तर 31/3/2025 या तारखेची माजलगाव धरणातील पाणी साठ्याची स्थिती ही अशी आहे. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की NDVI किंवा NDMI प्रमाणे आपल्याला स्टॅटिस्टिकल टूल्स वापरून एवढा फायदा नाही, कारण हा एरिया खूपच मोठा आहे आणि याचे जर आपण हिस्टोग्राम वगैरे बघत बसलो तर त्यातून आपल्याला वेळ जाईल आणि जे साध्य आहे ते आउटपुट बिलकुल मिळणार नाही. त्यामुळे फक्त व्हिज्युअलायझेशनसाठीच या इंडेक्सचा जास्त करून वापर होतो. याचं डिस्क्रिप्शन जर आपण पाहिलं तर ते देखील थोडक्यात आहे. द नॉर्मल अँड डिफरन्स वॉटर इंडेक्स इज द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर वॉटर बॉडी मॅपिंग. दॅट्स इट. मग बाकी आपले शेत म्हणा, पडीक जमिनी, उजाड जमिनी, खडकाळ जमिनी, बांधकाम वगैरे वगैरे अशी क्षेत्रे हिरव्या रंगाच्या काही शेड्स ते पांढऱ्या या स्वरूपात दाखवली जातात. परंतु त्याचा वापर त्या कारणासाठी कोणीही करत नाही. फक्त वॉटर बॉडी मॅपिंग साठीच या इंडेक्सचा उपयोग होतो. आता आपण 31 मार्च 2025 ही तारीख बघितली. आता मागच्या वर्षीच्या मे महिन्यात काय स्थिती होती ते आपण पाहूयात. त्यासाठी या तारखेवर क्लिक करू. इथे 2024 सिलेक्ट करू. मे आणि 30. तर हा पाणीसाठा बऱ्यापैकी कमी झाला होता या भागातला. या भागातला देखील. या भागातला तर खूपच कमी झाला होता.
परंतु धरणाच्या भिंतीच्या मागचा हा जो एरिया आहे मुख्य, तिथे पाणी साठा टिकून होता. हे साधं आपलं प्राथमिक इन्स्पेक्शन आहे. हा NDWIचा लिजेंड आहे. परंतु तरी काही फारसा फरक पडत नाही. हे आपल्या देखील एव्हाना लक्षात आलं असेल. जर आपण मागे-मागे येत गेलो, तर या भागात, या नदीच्या पात्रात थोडंफार पाणी शिल्लक होतं. यावर्षी स्थिती पाहायची असेल, तर परत आपण शो लेटेस्ट डेट याला क्लिक करू. तर आता या भागातली पाणी स्थिती नदी पात्रातील त्या मानाने चांगली आहे. साधारणतः या भागापासून पुढे नदीमधलं पाणी आटलेलं आहे. नदी पात्रात पाणी शिल्लक नाही. इथे थोडंफार आपलं असं पाणी शिल्लक आहे. आता हा जो छोटासा चौकोन दिसतो, हे आहे या शेतामधलं शेततळ, फार्म पॉन्ड्स. तर आता असे आणखीन काही फार्म पॉन्ड्स आपल्याला सापडतात का? हे इथे एक आहे. हे इथे एक आहे. अशा पद्धतीने सेंटिनल-2 हा सॅटेलाइट जिथे-जिथे पाणी आहे, अशा सर्व जागा कॅप्चर करतो आणि आपल्याला त्या दाखवतो. माझ्याकडे धरणाची जी-आय-एस फाईल उपलब्ध नाही. तर मी आता काय करायचं? मी धरणाचा किंवा बॅकवॉटरचा किंवा अन्य कोणताही पाणीसाठा कसा शोधायचा? तर यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पहिली ऑप्शन म्हणजे स्टँडर्ड झूम इन आउट आणि झूम आउट, झूम इन, पॅन असे विविध कॉम्बिनेशन्स करून आपल्याला हवे असलेले लोकेशन सेंटिनल-2 मोझॅइक वरून शोधणे आणि मग नंतर थेट शो लेटेस्ट डेट हा ऑप्शन क्लिक करून लेटेस्ट डेटला जाणे किंवा दुसरा ऑप्शन आहे हा सर्च बार. इथे आपल्याला त्या धरणाच्या शेजारी कुठलीतरी गाव, शहर, टाउन हे माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ गंगापूर धरण हे नाशिक जवळ आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पुण्याजवळ आधी खडकवासला आणि मग पानशेत, वरसगाव ही धरणं आहेत. किंवा आणखीन पैठणच्या जवळ जायकवाडी हे धरण आहे. इंदापूर जवळ उजनी हे धरण आहे. म्हणजे असं आपल्याला त्या धरणाचा जवळपासचं कुठलंतरी गाव किंवा ज्याचं लोकेशन Google सर्च करून सापडू शकेल, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर ही सध्याची माहिती असलेली मी धरणं सांगितली. इथे आपण आता एक सर्च करूयात. एक उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरणा म्हणून एक धरण आहे, गिरणा नदीवरचं. ते मालेगाव शहराजवळ आहे. आता गिरणा धरण असं पॅन, झूम करून शोधत बसण्यापेक्षा इथे आपण मालेगाव Google सर्च तर ही आहे मालेगाव सिटी आणि हे आडवं-तिडवं पसरलेलं आहे गिरणा डॅम. असं मी म्हटलं तर तुम्ही व्हिडिओ बंद करा. कारण धरण काय असं असतं का? आणि धरण जर असं नसेल, तर मग हे काय? यातला विरोधातला भाग सोडून द्या. ही डार्क निळी जी हद्द दिसते आहे, आपल्या लक्षात येईल. हे इथं थोडं शेपूट आणि हा मधला भाग निळा. हे ॲक्चुअली गिरणा डॅमचं बॅकवॉटर आहे. आणि याच्या व्यतिरिक्त हा जो निळा पोर्शन, हा जो निळा पोर्शन, हा, हा किंवा हा, हे ढग आहेत, क्लाउड्स. आता ढगांमध्ये पाणी असतं. उपग्रह आणि धरण यांच्यामध्ये ढग आहेत. त्यामुळे त्यांनी पाणी साठ्यातलं पाणी आणि ढगांमधलं पाणी हे दोन्ही कॅप्चर केलेलं आहे. पण ढग हे पाणी साठ्याच्या वरती असल्यामुळे आपण ते झाकू शकत नाही. आणि हे इतर व्हिज्युअलायझेशन्स आणि इतर इंडायसेस यांना देखील लागू होतं. उदाहरणार्थ
आपल्या शेतावरती ढग असताना जर सेंटिनल-2 चा सॅटेलाइट तिथून गेला आणि त्यांनी आपल्या शेताची इमेज कॅप्चर केली, तर आपलं शेत दिसणार नाही. शेतावरचे ढग मात्र दिसतील. कारण या ऑप्टिकल इमेजेस आहेत. सरफेस ऑफ अर्थ आणि उपग्रह यांच्यामध्ये ढग आहेत. त्यामुळे आधी ढगाचा फोटो येईल आणि ढगाच्या खालच्या भागाचा फोटो येणार नाही. उदाहरणार्थ, मोबाईलने फोटो काढताना चुकून आपलं बोट मध्ये आलं, तर तेवढ्या भागाचा फोटो येणार नाही. तेच लॉजिक इथे देखील लागू होतं. ट्रू कलर इमेजमध्ये हे नक्की ढगच आहेत का, याची आपण खात्री करून घेऊयात आणि क्लिक करूया 31/3/2025 ची ट्रू कलर इमेज. येस, आपण बघू शकतो की हे ढगच आहेत. दुसरी प्रकारची ट्रू कलर इमेज बघितली, हायलाइट ऑप्टिमाइज्ड नॅचरल कलर मध्ये देखील इथे आपल्याला ढग दिसत आहेत. तर साधारणपणे मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर पर्यंतच्या काळात हा आपल्याला प्रॉब्लेम भेडसावू शकतो. या काळात सेंटिनल-2 चा उपग्रह जात असताना आपल्या शेतावरती इव्हेंच्युअली क्लाउड कव्हर नसेल, तरच आपल्या पिकाच्या आरोग्याची तपासणी व्यवस्थित होऊ शकते. अन्यथा ती होणार नाही. NDWI नॉर्मलाइज्ड डिफरन्स वॉटर इंडेक्स म्हणजे काय? हे आपण आता पाहिलंच. NDWI म्हणजे पाणीसाठ्याचे निरीक्षण आणि पाणीसाठ्याची सध्याची स्थिती बघणे. हा एवढा पुरताच याचा उपयोग मर्यादित आहे. या व्यतिरिक्त आपण मागील काही वर्षांच्या पाणीसाठ्यांची आत्ताच्या स्थितीशी तुलना करू शकतो आणि त्याप्रमाणे जे धोरणकर्ते असतील, त्यांना याद्वारे काही एक निर्णय घेणे चांगल्या प्रकारे शक्य होऊ शकते. बाकी शेतकऱ्यांना या इंडेक्सचा, NDWIचा प्रत्यक्ष थेट असा काही फायदा नाही. परंतु तरी देखील ही एक महत्वाची इंडेक्स आहे. तर हा व्हिडिओ इथे संपतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक म्हटलं तर खूप सोपं किंवा म्हटलं तर तसं किचकट अशा एका विषयाचं प्रशिक्षण घेणार आहोत आणि जे शेतकऱ्यासाठी अत्यावश्यक आहे ते म्हणजे त्यांच्या शेताची खत तयार करणे. हे आपण आता पाहिलं सगळं. पण शेतकऱ्यांकडे जर त्यांच्या शेताची हद्दच नसेल, तर ते अपलोड काय करणार? आणि मग NDVI आणि NDMI यासारख्या महत्वाच्या इंडेक्सेस आणि पुढच्या 2-3 व्हिडिओ नंतर आपण ज्या आणखीन 2-3 महत्वाच्या इंडेक्सेस शिकणार आहोत आणि आपल्या पिकाच्या आरोग्याची तपासणी आपण अत्यंत परिपूर्ण रीतीने करणार आहोत. त्यासाठी अर्थातच आपल्या शेताची हद्द आपल्याला तयार करता आली पाहिजे. अर्थात जे इंजिनिअरिंग कॉलेजचे किंवा डिप्लोमाचे किंवा तसेही विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी ही फार अवघड नाही. त्यामुळे एखाद्या शेतकरी बांधवाच्या घरी त्यांचा मुलगा, मुलगी, पुतण्या असा कोणी जे त्यांना मदत करू इच्छितात, तर ते आपल्या शेताची हद्द आपल्यासाठी म्हणून तयार करून देऊ शकतील. तर आता इथेच थांबूयात. धन्यवाद.